हाय फ्रेंड्स, दिस इज अबुली. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्टडी विथ अबुली. फ्रेंड्स, आपण या चॅनलवर क्लास 8 मॅथमॅटिक्सचा चॅप्टर फर्स्ट रॅशनल अँड इरॅशनल नंबर हा स्टार्ट केलेला आहे. आज आपण या चॅनलवर ह्या चॅप्टरचा एक न्यू टॉपिक बघूया. रिप्रेझेंटिंग इरॅशनल नंबर्स root 2 and root 3 on a number line. Representing irrational numbers root 2 and root 3 on a number line. फ्रेंड्स, या चॅप्टरचे भरपूर सगळे आपण टॉपिक शिकलेलो आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की चेक करा. फ्रेंड्स, माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ टिल द एंड बघा, जेणेकरून तुमच्या क्युरीज ज्या आहे त्या क्युरीज सॉल्व्ह करण्यास तुम्हाला हेल्प मिळेल. अँड विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम, लेट्स स्टार्ट अवर व्हिडिओ. Representing irrational numbers root 2 and root 3 on a number line. Representing irrational numbers root 2 and root 3 on a number line. एक नंबर लाईन ड्रॉ करून त्यावर आपल्याला हे दोन्ही इरॅशनल नंबर्स रिप्रेझेंट करायचे आहे. तर हे दोन्ही नंबर्स इरॅशनल नंबर आहे, हे रिप्रेझेंट करायचे आहे. तर त्याआधी व्हॉट इज इरॅशनल नंबर्स याची थोडी रिव्हिजन करून घेऊया. इरॅशनल नंबर हा जो असतो एका डेसिमल नंबरच्या फॉर्ममध्ये, नॉट फ्रॅक्शन पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये असेल तरी आपण इरॅशनल नंबर म्हणणार नाही. जर तुम्हाला इरॅशनल नंबर म्हणजे काय हे डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर मी यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की चेक करा. चला तर आपण आपला टॉपिक स्टार्ट करूया. आपल्याला नंबर लाईनवर हे नंबर प्लॉट करायचे आहे, तर त्याआधी नंबर लाईन ड्रॉ करणं आवश्यक आहे. बघा, मी इथे एक नंबर लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. बघा, 0 आहे, 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर, 0च्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर. तर नंबर लाईन प्लॉट करायच्या वेळेस प्लसचं साईन दिलं काय नाही दिलं काय हे कंपल्सरी नाही, याच्यावर लक्ष द्यायचं नाही. पण लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर असतात तर त्याच्यासमोर मायनसचं साईन देणं आवश्यक आहे. आता आपल्याला नंबर प्लॉट करायचे आहे, तर 0 आणि 1 मध्ये, 1 आणि 2 मध्ये कसं डिस्टन्स घ्यायला हवं की जेणेकरून आपण नंबर लाईनवर हा नंबर प्लॉट करू शकू. बघा, 0 आणि 1 मध्ये जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच 0 आणि -1 मध्ये सुद्धा असायला हवं. हे डिस्टन्स कमी जास्त करायला. बघा, इथे आपण नंबर लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. राईट साईडला पॉझिटिव्ह आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर. आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या नंबर लाईनवर रूट 2 हा नंबर प्लॉट करूया. कोणता नंबर? रूट 2. तर रूट 2 प्लॉट करायच्या आधी आपल्याला ह्या नंबर लाईनवर एक राईट अँगल ट्रायंगल क्रिएट करायचा आहे. कोणता अँगल? राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगल कसं असतो बघा, याप्रमाणे असतो तो. द व्हॉट इज राईट अँगल ट्रायंगल? बघा, याप्रमाणे असतो तो. म्हणजे काय करावं लागेल, राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायसाठी आपल्याला पहिले त्याचा बेस घ्यावा लागेल. आणि हे जे बेस आहे हे डिस्टन्स असायला 1 युनिट. बघा, 0 आणि 1 मधलं डिस्टन्स जे आहे 1 युनिट, म्हणून आपण जो बेस घेणार आहे तो या दोघांमधला घेणार आहे, 0 आणि 1 मध्ये. आणि 1 आणि 2 मध्ये सुद्धा 1 युनिट डिस्टन्स आहे. पण आपल्याला जो ट्रायंगल प्लॉट करायचा आहे, तो जो ट्रायंगल क्रिएट करायचा तो या 0 पासूनच. म्हणजे असं नाही की जर 1 युनिट डिस्टन्स आहे तर तुम्ही कुठेही घेऊ शकता, नाही. आपल्याला हा 0 पासून 1 युनिट डिस्टन्सवर याचा बेस घ्यायचा आहे. बघा, हे 1 युनिट डिस्टन्स आहे. तर आता आपण काय करणार, ह्या 0च्या जागी एक पॉईंट घेणार, पॉईंट O याला, आणि या 1च्या जागी पॉईंट A. आता इथे लिहिणार मी. आता हे जे बेस आहे लेंथ OA, म्हणजे याचं जे डिस्टन्स आहे ते काय घेणार, 1 युनिट. इथे लिहिणार लेंथ OA इज इक्वल्स टू 1 युनिट. आता जसं बेस झालाय तसं ह्या ट्रायंगलची, राईट अँगल ट्रायंगलची हाईट सुद्धा घ्यायची आहे. त्याच्यासाठी पहिले आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागेल. तर त्यासाठी आपल्याला याप्रमाणे एक इन्स्ट्रुमेंट घ्यावं लागेल. बघा, आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे तर कुठनं, बघा, ह्या A पासून वर, म्हणजे इथून असं ह्या पॉईंट A पर्यंत इथं हा परपेंडिक्युलर असला पाहिजे. तर काय करते मी, बरोबर हा जो मिड पॉईंट आहे तो पॉईंट A वर ठेवते याप्रमाणे व्यवस्थित. आणि जिथे 90 दिसते तिथे मी एक नोट करून घेते थोडीशी. आणि ही स्केल घेऊन मी याप्रमाणे असं परपेंडिक्युलर ड्रॉ करते. बघा, आणि हा यॅरो, म्हणजे यॅरो काय शो करते की लाईन इन्क्रीज होत आहे. आता ही परपेंडिक्युलर ड्रॉ केलं झालं का, आपण हाईट घेतली आहे का नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला हे यूज करावं लागेल. तर काय करायचं, ह्यामध्ये पेन्सिल अशी सेट करून बरोबर इक्वल डिस्टन्स घ्यायचं. आणि इथे सुद्धा आपल्याला हाईट ड्रॉ करायची, तर हाईट 1 युनिट डिस्टन्सवर ड्रॉ करायचे. तर ते कसं घ्यायचं बघा, याप्रमाणे असा चॉक घेऊन हे इक्वल करून असा चॉक घेऊन इथे असं व्यवस्थित ठेवायचं. हे असतं 1 युनिट. बघा, आणि काय करायचं, चॉकचं एक टोक पॉईंट A वर ठेवायचं आणि एक अशी हलकीशी कर्व ड्रॉ करायची. केली.
झालं. आता इथे एक पॉईंट क्रिएट होतं इंटरसेक्टिंग पॉईंट, त्याला तुम्हाला जे वाटेल ते नेम देऊ शकता. मी ते बी म्हणून डिनोट करते. बघा तुम्हाला आता इथे इंटरसेक्टिंग पॉईंट दिसते बी, हा ए आणि बी म्हणजे हे काय झालं, हाईट, ह्या ट्रायंगलची हाईट. बघा इथे मी याचं पण डिस्टन्स लिहून घेते, लेंथ ए बी इज इक्वल्स टू 1 युनिट आणि 1 युनिट काय ही हाईट. ह्या ट्रायंगलची आपण बेस आणि हाईट क्रिएट केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, ही लॉंगेस्ट साईड क्रिएट करायची. ती कशी करणार, आपल्याला हा ओ आणि बी जॉईन करावा लागेल. बघा याप्रमाणे व्यवस्थित स्केल ठेवून हा ओ आणि बी आपण जॉईन केलेला आहे. हे 1 आहे ए बी आणि ओ ए सुद्धा 1 आहे, 1 युनिट. आता आपल्याला हा राईट अँगल ट्रायंगल मिळालेला आहे. राईट अँगल ट्रायंगलमधल्या 2 साईडची व्हॅल्यू माहिती आहे, पण आपल्याला ह्या थर्ड साईडची व्हॅल्यू माहिती नाही. ही लॉंगेस्ट साईड आहे, याला म्हणतो आपण हायपोटेनस. आता ही जी थर्ड साईडची व्हॅल्यू आपल्याला पायथागोरस थेरमचा यूज करून काढायची आहे. आता पायथागोरस थेरम काय, यावर सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचीसुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की चेक करा. तर बघूया, आपल्याला इथे पहिले लिहावं लागेल, इथे लिहावं लागेल इन ए राईट अँगल्ड ट्रायंगल, त्याचं नेम लिहावं लागेल ओ ए बी, ओ ए बी. आता पायथागोरस थेरम काय सांगतोय बघा, त्याआधी हे पण लिहून घेऊया, बाय पायथागोरस थेरम. हे थोडं छोटं सेंटेन्स, बाय पायथागोरस थेरम. बघा हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता आपला हायपोटेनस काय आहे, ओ बी, म्हणजे लिहायचं कसं, लेंथ ओ बी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय, 1 साईड स्क्वेअर प्लस सेकंड साईड स्क्वेअर. तर 1 साईड तुम्ही याला सुद्धा म्हणू शकता, याला सुद्धा म्हणू शकता, याला पहिले घेऊ शकता, याला सेकंड घेऊ शकता. बघा मी इथे 1 साईड म्हणजेच आपला बेस, म्हणजे लेंथ ओ ए स्क्वेअर प्लस लेंथ ए बी स्क्वेअर. बघा पायथागोरस थेरम म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 साईड स्क्वेअर प्लस सेकंड साईड स्क्वेअर, किंवा त्याला अदर साईड स्क्वेअर सुद्धा म्हणू शकतो, असं पण म्हणू शकतो. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. बघा लेंथ ए ओ बी स्क्वेअर म्हणजे हायपोटेनस, लेंथ ओ ए स्क्वेअर 1 साईड आणि प्लस लेंथ ए बी स्क्वेअर, ही अदर साईड म्हणजे सेकंड साईड. बघा आपल्याला इथे हे दिसते, तर यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहे. हे इक्वेशन झाले. इक्वेशनला एक लेफ्ट साईड असते, राईट साईडला असते. लेफ्ट साईडला काय, लेंथ ओ बी स्क्वेअर, म्हणजे आपल्याला लेंथ ओ बीची व्हॅल्यू पुट करायची. लेंथ ओ बी म्हणजे हायपोटेनस, इथली व्हॅल्यू ही आपल्याला काढायची आहे. तर ती कशी पुट करणार, म्हणून जे आहे जसंच्या तसंच राहू द्यायचं. लेंथ ओ बी स्क्वेअर इज इक्वल्स टू लेंथ ओ ए स्क्वेअर आहे, तर आपण हा स्क्वेअर जसाच्या तसंच ठेवणार. लेंथ ओ एची व्हॅल्यू पुट करणार 1 हा स्क्वेअर प्लस लेंथ ए बी स्क्वेअर आहे, तर लेंथ ए बीची व्हॅल्यू पुट करायची, ती आहे 1 स्क्वेअर. बघा 1 स्क्वेअर 1, 1 स्क्वेअर 1 स्क्वेअर 1 प्लस 1 स्क्वेअर 1 इज इक्वल्स टू 2. आपल्याला मिळालेलं आहे लेंथ ओ बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 2. आपल्याला याची लेंथ ओ बी काढायची आहे, लेंथ ओ बी स्क्वेअर नको आहे. तर काय करायचं, ह्या दोघांनाही स्क्वेअर रूटमध्ये टाकायचं. टॅकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. जेव्हा आपण या दोघांनाही स्क्वेअर रूटमध्ये टाकतो, तेव्हा इकडचं जे स्क्वेअरचं साईन आहे ते निघून जाताना राहतं काय, लेंथ ओ बी आणि इज इक्वल्स टू √2. याचं साईन जे असतं बघा, मी ते व्यवस्थित तिथे लेंथ ओ बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 2. ह्या जेव्हा दोघं यांना आपण स्क्वेअर रूटमध्ये टाकतो, तेव्हा हे स्क्वेअरचं साईन चाललं जातं आणि हे जे इकडे येतं याला स्क्वेअर रूटचं साईन लागतं. तर √2चं स्क्वेअर रूट घेतं म्हणजे काय, तर डेसिमल फॉर्ममध्ये येते. आपल्याला डेसिमल फॉर्मची गरज नको, आपल्याला फक्त √2ची गरज आहे. हे इथे मी जे आलेलं आहे लेंथ ओ बी, इथे √2 लिहून घेते. आता आपल्याला √2 प्लॉट करायचा आहे. तर काय करायचं, हे जे चॉकचं एक टोक दिसते ते कुठे ठेवायचं, ह्या पॉईंट ओवर, आणि दुसरं जे टोक दिसते ते पॉईंट बीवर, व्यवस्थित याप्रमाणे असं ठेवलेलं आहे. आणि अशी कर मारायची. इथे ठेवलं आणि मी अशी कर कुठपर्यंत मारायची, ह्या नंबर लाईनला टच होईपर्यंत. बघा इथे टच झालेली आहे नंबर लाईनवर इथे.
आता टच झाल्यामुळे इथे इंटरसेक्टिंग पॉईंट क्रिएट होतो, त्याला मी सी म्हणते. हा इंटरसेक्टिंग पॉईंट म्हणजेच इथे येणारा नंबर म्हणजेच √2. मग आपल्याला लास्टमध्ये लिहावं लागेल कोणत्या पॉईंटला आपण √2 शो केलेलं आहे. द पॉईंट, कोणतं पॉईंट √2 दाखवतोय? द पॉईंट सी शोज द इरेशनल नंबर √2 ऑन ए नंबर लाईन. बघा, अशा प्रकारे आपण √2 हा इरेशनल नंबर ह्या नंबर लाईनवर प्लॉट केलेला आहे. ह्यानंतर आपण √3 हा इरेशनल नंबर कसा प्लॉट करायचा नंबर लाईनवर हे बघणार आहोत. बघा, आपल्याला √3 रिप्रेझेंट करायचा आहे √3 नंबर लाईनवर. तर त्यासाठी मी एक नंबर लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आपल्याला जसं √2 प्लॉट करायसाठी एक राईट अँगल ट्रायंगल या नंबर लाईनवर क्रिएट करावा लागला, तसाच √3 सुद्धा प्लॉट करायसाठी या नंबर लाईनवर एक राईट अँगल ट्रायंगल क्रिएट करावा लागेल. कसं तर बघा, असा हा राईट अँगल ट्रायंगल जो यावर प्लॉट करावा लागेल. आणि हा जेव्हा आपण √3 प्लॉट करतो त्यावेळेस बेस, ह्या राईट अँगलला जो बेस असतो त्याचं जे डिस्टन्स असतं ती व्हॅल्यू असते √2 युनिट. हे √2 युनिट घ्यावं लागतं आणि जो हाईट असतो तो 1 युनिट घ्यावा लागतो. तर √2 युनिट म्हणजेच काय, तर आपल्याला √3 प्लॉट करायच्या आधी √2 सुद्धा प्लॉट करणं आवश्यक आहे. तर आपण आधी शिकलेलो आहे √2 कसा प्लॉट करायचा. तर आपण यावर √2 प्लॉट करून घेऊया. बघा, म्हणजे जर √2 आपण इथे परत प्लॉट केला तर तुमची रिव्हिजन होऊन जाईल. बघा, हा जो 0 आहे तिथे एक पॉईंट घेते मी O आणि हा 1 आहे तिथे पॉईंट घेते मी A. त्यानंतर मी हे इन्स्ट्रुमेंट यूज करते आणि हे इन्स्ट्रुमेंट आता मला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. तर हा जो परपेंडिक्युलर हा जो ह्या D आहे, डीचा जो मिड पॉईंट आहे ते पॉईंट A वर ठेवते व्यवस्थित. इथे नोटेशन घेऊन घेते, याप्रमाणे एक लाईन ड्रॉ करते. हा झाला आपला परपेंडिक्युलर आणि पॉईंट एच्या ठिकाणी एक 90 डिग्रीचा अँगल क्रिएट होतो, ते सुद्धा मी नोट करून घेते. आता जसं OA 1 युनिट आहे तसं आपल्याला सुद्धा A पासून 1 युनिट डिस्टन्स घ्यायचं आहे. तर काय करावं लागेल, हे असं बरोबर हे पेन्सिल आणि हे इक्वल करून यामधलं जे डिस्टन्स आहे OA मधलं 1 युनिट तेवढं डिस्टन्स घ्यायचं. बरं, असं याप्रमाणे असं सेट करायचं. चॉकचं एक टोक इथे ठेवायचं आणि दुसरं टोकनी अशी कर मारायची. बघा, इथे एक इंटरसेक्टिंग पॉईंट क्रिएट झालेला आहे, त्याला पॉईंट B म्हणते मी. आणि हे झालं आपल्या ह्या राईट अँगल ट्रायंगलची एक साईड, अदर साईड म्हणजे ही झाली हाईट. आता आपल्याला थर्ड साईड घ्यायची आहे. थर्ड साईड म्हणजे काय, पॉईंट O आणि पॉईंट B जॉईन करून घ्यायचं. ही लॉंगेस्ट साईड आहे ह्या राईट अँगल ट्रायंगलची, यालाच हायपोटेनस म्हणतो. आणि याची जी व्हॅल्यू असते ती √2. आता हे √2 कसं काढलं आपण आता बघितलेलं आहे, त्यामुळे आता मी परत इथे काढणार नाही आहे. आता √2 प्लॉट करायसाठी चॉकचं एक टोक मी O वर ठेवते पॉईंट आणि दुसरं पॉईंट B वर. आणि इथून याप्रमाणे अशी नंबर लाईनला टच होईपर्यंत अशी कर ड्रॉ करते. आता ही कर इथपर्यंत आलेली आहे. ही नंबर लाईनला टच झाल्यामुळे इथे एक इंटरसेक्टिंग पॉईंट क्रिएट होतो, त्या पॉईंटला मी C म्हणते. बघा, आपण √2 प्लॉट करून घेतलेला आहे. आता √3 साठी आपल्याला √2 युनिट घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला O आणि C पर्यंत हा बेस घ्यायचा आहे राईट अँगल ट्रायंगलचा. तर याच्यासाठी मग आता जसं हे बेस घेतला, आता आपल्याला हाईटसुद्धा घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, पॉईंट C वर हा बरोबर व्यवस्थित ठेवायचा D आणि एक 90 डिग्रीचं नोटेशन घ्यायचं इथे. अशी मग मी ही लाईन ड्रॉ करून घेते. आता मला C पासून 1 युनिटवर डिस्टन्स घ्यायचा आहे, तर ते सेम याप्रमाणे पॉईंट C वर चॉकचं टोक ठेवलं आणि मी अशी कर ड्रॉ केली. आणि इथे कर ड्रॉ केल्यामुळे इथे एक इंटरसेक्टिंग पॉईंट क्रिएट होते. त्या पॉईंटला तुमच्याबद्दल तुम्हाला जे नेम द्यायचं असेल ते नेम देऊ शकतो. इथे पॉईंट D. आता √3 साठी सुद्धा आपण √2 आणि 1 युनिट डिस्टन्स घेतला. आपल्याला पॉईंट कोणते जॉईन करावं लागेल, O आणि D. O आणि D बघा याप्रमाणे व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे. आता हे तुम्हाला माहीत झालं OA म्हणजे ह्या √3 साठी जो राईट अँगल ट्रायंगल आहे याचं जे बेसचं जे डिस्टन्स आहे तुम्हाला माहीत झालं ते किती झालं, लेंथ OC, √2 युनिट, हाईट CD, लेंथ CD याप्रमाणे लिहितो आपण. याला म्हणायचं 1 युनिट. आता राहिलेला हा OD आहे, याचं
डिस्टन्स काढायचं तर आपण पायथागोरस थेरम यूज करतो. आता ते पायथागोरस थेरम यूज करायच्या आधी आपल्याला इथे लिहून घ्यावं लागेल इन ए राईट अँगल्ड ट्रायंगल. ट्रायंगल कोणता घ्यायचा तर OCD. OCD. त्यानंतर लिहावं लागेल बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू, हायपोटेनस काय आहे OD, लेंथ OD स्क्वेअर इज इक्वल्स टू वन साईड स्क्वेअर म्हणजे OC स्क्वेअर, लेंथ OC स्क्वेअर प्लस सेकंड साईड लेंथ CD, लेंथ CD स्क्वेअर. साईडचं नेम आहे CD आणि त्याचं आपल्याला डिस्टन्स लिहावं लागतं म्हणजे याप्रमाणे लिहावं लागतं. आपण लेंथ CD स्क्वेअर असं काय लिहितो. आता काय करायचं आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये लेफ्ट आणि साईड बघायचं. लेफ्ट साईड काय आहे लेंथ OD, लेंथ OD स्क्वेअर. तर आपल्याला लेंथ ODची व्हॅल्यू पुट करायची आहे. तर ती काढायची तर कशी पुट करणार आहे ॲज इट इज जसंच्या तसंच ठेवायचं. बघा इथे लेंथ OC स्क्वेअर, आपल्याला लेंथ OCची व्हॅल्यू पुट करायची आहे √2 स्क्वेअर प्लस लेंथ CD स्क्वेअर, आपल्याला इथे लेंथ CDची व्हॅल्यू पुट करायची ती आहे 1 स्क्वेअर जसाच्या तसा. √2चं स्क्वेअर येते 2 प्लस 1चं स्क्वेअर येते 1 आणि आलेला आहे इथे आन्सर 2 + 1 3 म्हणजे लेंथ OD स्क्वेअर ⁻². आपण आन्सरच्या जवळपास आलेलो आहे. इथे लेंथ OD स्क्वेअर दिलेला आहे, आपल्याला ओनली काय पाहिजे लेंथ OD. म्हणजे जर आपल्याला लेंथ OD पाहिजे असेल तर याचा स्क्वेअर काढावा आणि तो स्क्वेअर कसा काढतो आपण दोघांचं स्क्वेअर रूट घेऊन. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स. म्हणजे आपण दोघांचं स्क्वेअर रूट घेतो तेव्हा हा स्क्वेअर लिहायचा नाही, लेंथ ODच लिहायचं आणि राईट साईडचा जो नंबर आहे त्याला स्क्वेअर रूटमध्ये टाकायचं. काय आलेलं लेंथ OD इज इक्वल्स टू √3. लेंथ OD किती आलेलं आहे आपलं √3. बघा सेम प्रोसिजर अप्लाय केलेली आहे आपण. आता काय करायचं आपण आपल्याला √3 प्लॉट करायचं. चॉकचं एक टोक ओवर ठेवायचं आणि दुसरं टोक Dवर ठेवायचं. बरोबर याप्रमाणे व्यवस्थित सेट कर. बघा अशी कर ड्रॉ करायची. कर कुठपर्यंत ड्रॉ केली आपण नंबर लाईनला इंटरसेक्ट होईपर्यंत. इंटरसेक्ट झाली आहे आणि इथे नवीन पॉईंट क्रिएट होतो, त्याला नेम देऊ शकता तुम्ही तुमच्याप्रमाणे. मी इथे ई नेम देते आणि ह्या पॉईंटचा घेणारा नंबर म्हणजे √3 इरॅशनल नंबर. आता इथे लास्टमध्ये लिहायचं. बघा द पॉईंट E shows √3 on a number line. बघा अशा प्रकारे आपण √2 आणि √3 ह्या नंबर लाईनवर प्लॉट केलेले आहे. आपल्या व्हिडिओचा टॉपिक व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे. इथे आपल्या व्हिडिओचा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि ह्या पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. टेक केअर अँड गुड बाय.